एक पाय टाकला तर आईला चक्करीच होती. मग आई वडाला प्रदक्षिणा कशी घातली? शाळेला सुट्टी होती त्या दिवशी. मी असंच घराच्या बाहेर खेळत होतो. आईनं मला त्या दिवशी हाक मारून घरामध्ये बोलवलं होतं. आईचा आवाज माझ्या कानावर पडला होता, श्याम, ए श्याम, आलास का रे? मी आईजवळ गेलो. तापेमुळे आईचा चेहरा उतरून गेला होता. आईचा चेहरा पाहून मी म्हणालो, आई, अगं तुझा चेहरा कसा नाही? आई तू झोप, मी तुझे पाय दाबून देतो. पाय नको दाबू श्याम, तू रोज माझे पाय दाबतोस. आज मी तुला एक वेगळंच काम सांगणार आहे श्याम. करशील ना माझं काम? आई, अगं मी तुझी सगळीच कामं ऐकतो. तुझ्या कोणत्याच कामाला मी कधीच नाही म्हणत नाही. काय काम आहे? सांग, मी करतो. श्याम, माझ्यासोबत येतोस का? वडाला प्रदक्षिणा घालायला जायचं होतं आज, पण मी खूप आजारी आहे श्याम. कशी तरी तुझा हात धरून मी त्या वडाच्या पारावर उभी राहील. एकच प्रदक्षिणा मी त्या वडाला घालेन. श्याम, बाकीच्या उरलेल्या सर्व प्रदक्षिणा तू घालतोस का रे वडाला? वडाला बायका घालतात प्रदक्षिणा. हे का बाई आहे का? शाळेच्या रस्त्यावरच वडा सुधाळे. शाळेत जाणारे नारे सगळे माझे मित्र मला प्रदक्षिणा घालताना पाहून चिडवतील आणि म्हणतील, श्याम्या, अरे बायको. मला लाज वाटते काय? मला दुसरं कोणतंही काम सांग, मला वडाला प्रदक्षिणा घालायचं काम नको सांगू. आई, श्याम, आईने सांगितलेल्या कामाची लाज वाटते का रे तुला? काल तू घरामध्ये काहीतरी चोरून खात होतास. मी तुला चोरी करताना पाहिलं होतं. काही म्हणाली ना, लहान मुलगा आहे, जाऊ द्या. चोरी करताना नाही रे लाज. आणि आता आईनं सांगितलेल्या कामाची लाज वाटते तुला? नसलाच जाणार तर मी जाईन. येऊन जाऊन काय नाही, चक्कर येऊन मी पडेल त्या वडाच्या पारावर आणि मरून जाईन एकदा. श्याम, आईच्या कामाची कधी लाज बाळगू नये रे. आईनं आपल्याला सांगितलेलं काम म्हणजे देवानं सांगितलेलं काम असतं. आपली आई हाच आपला देव असतो श्याम. आई, तुझ्या कामाची लाज वाटते का ग? तुझं काम करायचं म्हणजे देवाचं काम करायचं. आईचा लाडका व्हायचं म्हणजे देवाचा लाडका व्हायचा. मला कोणी बायको म्हणून चिडवून तरी चालेल. आई चल, मी घालतो वडाला प्रदक्षिणा. आजारी आईला घेऊन मी त्या दिवशी वडाच्या पारावर गेलो. माझा हात धरून आई त्या वडाच्या पारावर उभी राहिली. आईने त्या वडाला एकच प्रदक्षिणा घातली आणि आईला चक्कर आली आणि ती खाली बसली. आईला मी त्या दिवशी बाजूला बसवलं होतं. आई, तू थांब इथे, मी घालतो या वडाला प्रदक्षिणा. पारावर सगळ्या बायकाच होत्या. त्या बायकांसोबत मी वडाला 3 दिवस 108